नमस्कार मित्रांनो, मी एक निर्णय घेतलेला आहे आता की आपल्या फार्मवरच्या जेवढ्या पण कोंबड्या झालेल्या आहेत 30, 35, 40 या सर्व कोंबड्या आता मी विकून टाकणार आहे. कारण की जवळपास मी 7 कोंबड्या अंड्यावर बसवलेल्या आहेत आणि त्या कोंबड्यांचे पिल्ले आणि हे जे समोर आपल्याला दिसत आहेत हे पिल्ले असे भरपूर या जागेमध्ये मावणार पण नाही आहे. आणि हे जे मोठे मोठे ब्रीड आहेत हे या पिल्लांना व्यवस्थित खाऊ पण देत नाहीत, मारत नाहीत पण खाऊ देत नाहीत, त्यांच्या हिश्श्याचं तेच खाऊन घेतात लगेच. तर त्यामुळे हे या फक्त 2-4 दिवस आपल्याला दिसतील. आता याच्यानंतर मी बुधवार आणि रविवार या 2 दिवसात या सर्व कोंबड्यांची विक्री करून टाकणार आहे आणि तुम्हाला मार्केटचे भाव पण दाखवणार आहे की आमच्या इकडे विदर्भामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये काय भाव मार्केटमध्ये कोंबड्यांना मिळतो. फक्त हा गोल्डनवाला एक कोंबडा ठेवायचा आहे ब्रीडर म्हणून, आणि बाकीचे सर्व कोंबडे आणि पठड्या कोंबड्या सर्व अंड्यावरच्याच आहेत. हा पण एक मस्त कोंबडा आहे. हे सर्वच्या सर्व विकून टाकणार आहे आणि एकच तो गोल्डन कलरचा ब्रीडर आणि ज्या चांगल्या अंडे काढतात अशा 5 कोंबड्या आपल्याला ठेवायच्या. 5 कोंबड्या आणि 1 कोंबडा बस. आणखीन परत पुन्हा तेच सुरुवात करायची जे आपण 5 कोंबड्यापासून सुरुवात केली तेच, जेणेकरून आपलं खाद्य खर्च पण कमी होईल आणि पिल्लांना खाद्य कमी लागते आणि पिल्लांची ग्रोथ झाल्याच्यानंतर 6 महिने झाले की त्यांना पण विकून टाकायचं. हे बघा, ही एक कोंबडीला खास आहे. तर ह्या अशाच चांगल्या निवडून ज्या मला आवडीच्या कोंबड्या आहेत त्या ठेवतो 5 फक्त, बाकीचे सर्व काढून टाकतो. आणि बघूया या 5 कोंबड्यापासून आपण हिवाळ्यापर्यंत किती प्रोडक्शन, किती उत्पन्न घेऊ शकतो पिल्लांचं. आणि अंडे विक्रीचं काही टेन्शन घेत नाही, कारण की आलं गिऱ्हाईक तर अंडे देतो, नाही आलं तर नाही देत. हे बघा, याच्यात अंडे आहेत, हे बघा याच्यात पण अंडे आहेत. आता अंड्यांचं प्रोडक्शन जे आहे ते आपल्या फार्मवर खूपच होऊन राहिलं. आता गणपती बसलेले आहेत त्यामुळे आपण घरी पण खाऊ नाही शकत. हे बघा अंडे तर एवढे दिले या कोंबड्यांनी की खावायला गेले नाहीत. आणि कोंबड्यांना अंडे घोळण्यासाठी बसवण्यासाठी पण अंड्यांची कमतरता मला भासवली नाही. जेवढे अंडे ठेवायचे तेवढे अंडे ठेवू शकलो मी. तर आता हे सर्व सेल करून टाकतो आणि परत पुन्हा एक नवीन स्टार्टअप चालू करून देतो. कसा वाटला व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आवडल्यास लाईक जरूर करा.